अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यात दीपदान करण्याचे मोठे पुण्य मानले जाते. वेणी माधव हे प्रयागराज येथील भगवान विष्णूंचे एक रूप आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होतो. तिथे भगवान विष्णू वेणी माधव रूपात विराजमान आहेत. जसा 3 नद्यांचा संगम होतो तशीच ही वात 3 पदरांनी विणली जाते, म्हणूनच तिला वेणी माधव म्हणतात. ही वात साधी सुधी नाही, हिचा थेट संबंध उत्तर प्रदेशातील प्रयागराजशी आहे. ही वात लावणे म्हणजे साक्षात प्रयाग क्षेत्री दीपदान करण्यासारखे पुण्य मिळवणे होय. वेणी माधव वात ही प्रामुख्याने कापसाच्या विणलेल्या धाग्यांपासून तयार केली जाते, जी दिसायला वेणीसारखी असते. वेणी माधव वात 33 धाग्यांपासून बनवली जाते. हे 33 धागे म्हणजे आपल्या 33 कोटी देवतांचे प्रतीक आहेत. जेव्हा आपण ही वात प्रज्वलित करतो तेव्हा त्यातून मिळणारी ऊर्जा घरातील नकारात्मकता नष्ट करून सुख समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन घडवते. असे मानले जाते की त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जे पुण्य मिळते ते पुण्य या वातीमुळे घरी मिळते. भगवान वेणी माधव यांना प्रयागराजचे क्षेत्रपाल म्हणजेच रक्षक मानले जाते. अधिक मासात ही वात लावल्याने मिळणारे पुण्य हे सामान्य दिवसांच्या तुलनेत अनंत पटीने जास्त असते. आता ही वात कधी आणि कुठे लावावी ते पाहूया. अधिक मास, कार्तिक महिना किंवा कोणत्याही पवित्र मासात ही वात लावली जाते. ही वात अधिक महिन्यात दररोज लावता येते, पण जर शक्य नसेल तर एकादशी, द्वादशी, पौर्णिमा किंवा गुरुवारी नक्की लावावी. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी ही वात प्रज्वलित करावी. आता ही वात कोठे आणि कोणत्या देवासमोर लावावी हे पाहूया. श्री विष्णू, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण किंवा तुळशी समोर लावतात. वातीचे तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. हे लक्षात ठेवा की ही वात मोठी असते, म्हणून ती छोट्या निरांजनात न लावता मोठ्या मातीच्या दिव्यामध्ये किंवा मोठ्या निरांजनात लावावी. दिवा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी असावा. वात लावण्यापूर्वी ती गाईच्या शुद्ध तुपात पूर्णपणे भिजवून घ्यावी. दिवा खाली जमिनीवर न ठेवता त्यावर अक्षता किंवा फुलांचे आसन ठेवावे. दिवा लावताना मन शांत ठेवून ओम वेणी माधवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. तुम्ही 24 तासांचा अखंड दीप म्हणून ही वात लावू शकता. वेणी माधव वात लावण्याचे फायदे खूप आहेत. या वातीच्या तेजस्वी ज्योतीमुळे मनाला स्थिरता मिळते आणि घरातील भांडणे, तणाव किंवा आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. अनेकांचा असा विश्वास आहे की भक्तिभावाने लावलेली ही वात कुटुंबात प्रेम वाढवते आणि मानसिक शांतता देते. याला अखंड सौभाग्य आणि धनप्राप्तीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः लक्ष्मीपूजनात याचा वापर करणे अत्यंत शुभ असते. आता पाहू सुवासिनी स्त्रियांसाठी आणि महिलांसाठी या वातीचे काय महत्त्व आहे. हिंदू धर्मात सुवासिनी स्त्रियांना घराची गृहलक्ष्मी मानले जाते. असे मानले जाते की सुवासिनी स्त्रियांनी अधिक मासात वेणी माधव वात लावली तर त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि घराण्यातील सौभाग्याची वृद्धी होते. ही वात विणताना स्त्री आपल्या कुटुंबाच्या कल्याणाचा विचार करते. विष्णू आणि लक्ष्मीची एकत्रित कृपा प्राप्त झाल्यामुळे कुटुंबात शांती नांदते. आता पाहूया ही वेणी माधव वात कशी बनवली जाते. प्रथम स्वच्छ कापूस घेऊन त्याचे 33 सुटे पदर किंवा 33 फुलवाती तयार करा. या धाग्यांचे 3 मुख्य गट करा, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक. या 3 पदरांचे सुंदर वेणी विणा. विणताना मनात देवाचे नामस्मरण ठेवा. वेणी पूर्ण झाल्यावर दोन्ही टोकांना एकत्र करून वातीला एक व्यवस्थित आकार द्या. तुम्ही ही वात घरी बनवू शकता किंवा आता पूजा साहित्याच्या दुकानातही या तयार मिळतात, पण स्वतः बनवण्याचा आनंद आणि भक्ती वेगळीच असते. तर मंडळी, ही होती वेणी माधव वातीची संपूर्ण माहिती. अधिक मासातील हे दीपदान तुमच्या घरात सुख समृद्धीची त्रिवेणी गंगा घेऊन येऊ हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो नारायण नक्की लिहा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.